मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस इज ए सेक्स लिंक्ड डिसऑर्डर. कलर ब्लाइंडनेस हा सेक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. इट इज डिस्कवर्ड बाय विल्सन इन 1917. विल्सन नावाच्या सायंटिस्टने हा डिसीज ह्युमन मेलमध्ये शोधून काढला 1917मध्ये. कलर ब्लाइंडनेस इज ए कंडिशन ऑफ फॉल्टी व्हिजन. कलर ब्लाइंडनेस इज ए कंडिशन ऑफ फॉल्टी व्हिजन. It is caused due to the presence of recessive genes which are present on the non-homologous part of X chromosome. हा जो कलर ब्लाइंडनेस नावाचा सेक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे, इट इज कॉज्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेसेसिव्ह जीन, अँड दीज रेसेसिव्ह जीन आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलोगस पार्ट ऑफ एक्स क्रोमोझोम. Okay. Color blindness is more common in males than that of the females. Color blindness नावाचा जो डिसीज आहे तो स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. इट इज मोर कॉमन इन मेल्स दॅन दॅट ऑफ द फिमेल्स. द पर्सन सफरिंग फ्रॉम कलर ब्लाइंडनेस इज अनेबल टू डिस्टिंग्विश रेड अँड ग्रीन कलर. हे दोन कलर जे आहेत, हे दोन कलर ब्लाइंड पर्सन डिस्टिंग्विश करू शकत नाही. आणि हे दोन्ही कलर, दॅट इज रेड कलर अँड ग्रीन कलर, बोथ द कलर्स ॲपियर्स ग्रे टू द कलर ब्लाइंड पर्सन. ज्या व्यक्तीला कलर ब्लाइंडनेस नावाचा डिसीज झालेला आहे तो व्यक्ती लाल आणि हिरवा कलर डिस्टिंग्विश करू शकत नाही. आणि हे दोन्ही कलर्स त्या कलर ब्लाइंड व्यक्तीला ग्रे कलरसारखे दिसतात. आलं लक्षात? हा जो डिसऑर्डर आहे कलर ब्लाइंडनेस, यामध्ये व्यक्ती लाल आणि हिरवा हे दोन कलर्स डिस्टिंग्विश करू शकत नाही. बोथ द कलर्स, दॅट इज रेड कलर अँड ग्रीन कलर, ॲपियर्स ग्रे टू द कलर ब्लाइंड पर्सन. आता हा जो कलर ब्लाइंडनेस नावाचा डिसऑर्डर आहे याचं मेकॅनिझम आपण पाहणार. ओके, लेट अस कन्सिडर कॅपिटल सी फॉर नॉर्मल व्हिजन. कॅपिटल सी म्हणजे डॉमिनंट जीन, आणि डॉमिनंट जीन जर असेल तर तो डॉमिनंट जीन हा नॉर्मल व्हिजनसाठी रिस्पॉन्सिबल असतो. आणि आपण वरती पाहिलं की कलर ब्लाइंडनेस इज ए सेक्स लिंक्ड डिसऑर्डर. इट इज कॉज्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रेसेसिव्ह जीन. कोणामुळे होता? रेसेसिव्ह जीनमुळे होतो. आणि आपण या रेसेसिव्ह जीन्स नेहमी स्मॉल लेटरमध्ये दाखवतात, म्हणून लेट अस कन्सिडर स्मॉल सी फॉर द जीन फॉर कलर ब्लाइंडनेस. ओके, आपण हे मेकॅनिझम पाहणार. लेट अस कन्सिडर कॅपिटल सी फॉर normal vision and small c for the gene for color blindness, or you may say that capital C for the dominant gene for normal vision and small c for the recessive gene for color blindness. Dominant gene is always denoted by capital letter while small letter shows the recessive gene. Okay, आता आपण एक चौकट तयार करूया. सेक्स, नॉर्मल, कॅरियर आणि शेवटी कलर ब्लाइंड. तर सेक्स हे दोन आहेत, त्याच्यापैकी एक आहे मेल सेक्स आणि दुसरा आहे फिमेल सेक्स. ओके,
जनरली मेल्स आर डिनोटेड बाय X and Y and females are denoted by XX. मेलमध्ये दोन सेक्स क्रोमोझोम्स असतात, त्यापैकी एक आहे X आणि दुसरा Y. सिमिलरली फिमेल हॅज 2 सेक्स क्रोमोझोम्स इन द फॉर्म ऑफ X and X. इफ द मेल इज नॉर्मल, जर मेल हा नॉर्मल असेल आणि दोन्ही कलर रेड आणि ग्रीन कलर चांगल्या प्रकारे डिस्टिंग्विश करू शकत असेल तर अशा प्रकारचा मेलला म्हणतो आपण नॉर्मल मेल. अँड द नॉर्मल मेल शोज डॉमिनंट जीन ऑन इट्स एक्स क्रोमोझोम. मग त्याचा जिनोटाईप आपण लिहितो. द जिनोटाईप ऑफ नॉर्मल मेल इज एक्स कॅपिटल C अँड Y. कॅपिटल Cचा अर्थ आहे जीन फॉर नॉर्मल व्हिजन, म्हणून एक्स capital C and Y is the genotype of normal male. Similarly, if the female is normal, then the genotype of normal female is X capital C, X capital C. दोन्ही जीन्स तिच्यामध्ये डॉमिनंट आहेत म्हणून तिचं विजन हे नॉर्मल आहे आणि शी कॅन डिस्टिंग्विश बोथ रेड अँड ग्रीन कलर. ओके. त्यानंतरची कन्सेप्ट आहे कॅरियर. ओके. कॅरियर म्हणजे असा व्यक्ती की जो फक्त जीन्स कॅरी करायचं काम करतो मात्र स्वतः त्या डिसीजमधनं सफर होत नाही. सच अ पर्सन इज कॉल्ड ॲज कॅरियर पर्सन. ओके. आता मेल हा जो आहे, मेल एकतर नॉर्मल असतो किंवा कलर ब्लाइंड असतो. कॅरियर ही संकल्पना मेलमध्ये आढळत नाही. मग कॅरियर कोण असू शकतं? मग कॅरियर असू शकते फिमेल. आता ती जर कॅरियर आहे तर तिचा एका एक्स क्रोमोझोमवरती डॉमिनंट जीन असेल आणि दुसऱ्या एक्स क्रोमोझोमवरती रेसेसिव्ह जीन असेल. जे हा रेसेसिव्ह जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर कलर ब्लाइंडनेस. त्याच्या बाजूला दुसऱ्या एक्स क्रोमोझोमवरती डॉमिनंट जीन आहे आणि हा डॉमिनंट जीन रेसेसिव्ह जीनला त्याचे कॅरेक्टर्स एक्सप्रेस करू देत नाही. मग ही जी फिमेल आहे ती जीन कॅरी करते परंतु ती स्वतः या डिसीजमधनं सफर होत नाही. हेन्स सच अ फिमेल इज कॉल्ड ॲज कॅरियर फिमेल विच शोज वन डॉमिनंट अँड अनदर रेसेसिव्ह जीन. ओके. त्यानंतर कलर ब्लाइंडनेस हा तिसरा कन्सेप्ट. इफ द मेल इज कलर ब्लाइंड देन इट शोज रेसेसिव्ह जीन ऑन इट्स एक्स क्रोमोझोम आणि त्याचा जिनोटाईप आहे एक्स स्मॉल C Y. रेसेसिव्ह जीन आपण स्मॉल लेटरमध्ये दाखवतो म्हणून एक्स स्मॉल C Y इज द जिनोटाईप ऑफ कलर ब्लाइंड मेल. इफ द फिमेल इज कलर ब्लाइंड, फिमेल किंवा कलर ब्लाइंड असू शकते जेव्हा त्या फिमेलच्या दोन्ही एक्स क्रोमोझोमवरती जर रेसेसिव्ह जीन आला तर ती फिमेल कलर ब्लाइंड असू शकते आणि अशा फिमेलचा जिनोटाईप असतो एक्स स्मॉल C एक्स स्मॉल C. ओके. अशा पद्धतीने आपण हे सर्व जिनोटाईप्स लिहून घेतलेत. द जिनोटाईप ऑफ नॉर्मल मेल, नॉर्मल फिमेल, द जिनोटाईप ऑफ कॅरियर फिमेल, द जिनोटाईप ऑफ कलर ब्लाइंड मेल अँड कलर ब्लाइंड फिमेल. आता ह्या जीन्सचं इनहेरिटन्स किंवा ट्रान्समिशन एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत कशा पद्धतीने होतं हे आपण पाहणार. मेकॅनिझम. इफ ए कलर ब्लाइंड मेल, इफ ए कलर ब्लाइंड मेल marries a female with normal vision, if a colorblind male marries a female with normal vision, म्हणजे एखाद्या कलरब्लाइंड व्यक्तीने नॉर्मल फिमेलशी जर लग्न केलं तर हा जो जीन आहे, जीन फॉर कलर ब्लाइंडनेस, तो एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत तो सेक्स कसा चेंज करतो
हे आपण या क्रॉसमधनं पाहणार. फॉर एक्झाम्पल, आता हा क्रॉस आपण घेतो आहे कलर ब्लाइंड मेल. मेल कसा आहे? कलर ब्लाइंड. इज क्रॉस्ड विथ नॉर्मल फिमेल. या दोघांमध्ये आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे आणि तो क्रॉस घेतोय आपण कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेलमध्ये. आता पहा की कलर ब्लाइंड मेलचा जिनोटाईप काय आहे? द जिनोटाईप ऑफ कलर ब्लाइंड मेल इज एक्स स्मॉल सी अँड वाय. सिमिलरली द जिनोटाईप ऑफ नॉर्मल फिमेल इज, फिमेल कशी आहे? नॉर्मल आहे आणि तिचा जिनोटाईप आहे एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी. ओके. देन द गॅमेट्स आर एक्स स्मॉल सी वाय. हिअर एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी. ओके. तर गॅमेट तयार झाल्यानंतर रँडम फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता पहा, हा मेल गॅमेट या फिमेल गॅमेटसोबत जर फ्यूज झाला तर काय तयार होईल? एक्स हा आला. आधी आपण डॉमिनंट कॅरेक्टर घेऊया. एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. समजा हा गॅमेट या गॅमेटबरोबर फ्यूज झाला तर पुन्हा एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. आता या ठिकाणी पहा, एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी असे दोन इंडिव्हिज्युअल जन्माला आले. दोन्ही एक्स क्रोमोझोम आहेत म्हणून यांचा सेक्स कुठला असेल? फिमेल. एक जीन हा डॉमिनंट आहे, दुसरा जीन रेसेसिव्ह आहे आणि अशी जी फिमेल आहे सच ए फिमेल इज कॉल्ड ॲज कॅरियर फिमेल. या दोन फिमेल्स आहेत आणि त्यांना म्हणतो आपण कॅरियर फिमेल्स. आता पहा, हा एक गॅमेट आणि हा दुसरा गॅमेट. एक्स कॅपिटल सी आणि वाय. समजा या ठिकाणी अशा प्रकारचं फ्युजन झालं तर पुन्हा लिहितो आपण एक्स कॅपिटल सी आणि वाय. आता हे दोन इंडिव्हिज्युअल्स आहेत, एक्स आणि वाय क्रोमोझोम आहे म्हणून हे आहेत मेल्स. काय आहेत? मेल्स. आणि डॉमिनंट जीन आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहितो नॉर्मल मेल्स. म्हणजे या जनरेशनमधून कलर ब्लाइंड मेल म्हणून जीन फॉर कलर ब्लाइंडनेस हा मेलकडून कोणाकडे आलेला आहे? फिमेलकडे आलेला आहे. म्हणजे एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत त्याचं ट्रान्समिशन झालेलं आहे आणि सेक्स चेंज झाला, मेलकडून तो आला फिमेलकडे. तर या जनरेशनमध्ये तुम्हाला 50% फिमेल ह्या कॅरियर फिमेल्स दिसतात आणि 50% मेल्स हे नॉर्मल मेल्स दिसतात. ओके. आता दुसरी कंडिशन आपण पाहणार. नाउ द सेकंड कंडिशन. इफ ए कॅरियर फिमेल मॅरीज ए नॉर्मल मेल. जर कॅरियर फिमेलने नॉर्मल मेलसोबत लग्न केलं तर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत जीन फॉर कलर ब्लाइंडनेस कसा ट्रान्समिट होतो हे तुम्ही पहा. ओके. आता या क्रॉसमध्ये आपण नॉर्मल मेल आणि कॅरियर फिमेल हे दोन पॅरेंट घेणार. द जिनोटाईप ऑफ नॉर्मल मेल इज एक्स कॅपिटल सी वाय, while the genotype of carrier female is X capital C X small c. The gametes of normal male are X capital C and Y, while the gametes of carrier female are X capital C and X small c. Now the result of random fusion of gametes is
If this gamete fuse with this gamete, the result is X capital C, X capital C, and it is the normal female. Okay. If the same gamete fertilizes the eggs, then the result will be X capital C, X small c. That is, one of the genes is dominant gene for normal vision and second gene is recessive gene for color blindness. And such a female with two X chromosomes is called as carrier female. Okay. Then, if this gamete fertilizes this gamete, then the result will be X capital C and Y. It is the normal male with dominant gene having normal vision. And finally, this gamete and this gamete, the result of fusion is X small c and Y. This is the recessive gene for color blindness and the male is color blind male. In this way, in this generation, we get 25% normal female, 25% carrier female, 25% normal male and 25% color blind male. ओके. तर आपण पहिल्या क्रॉसचा जर विचार केला तर पहिल्या क्रॉसमध्ये मेल हा कलर ब्लाइंड होता. त्या मेलपासून जीन फॉर कलर ब्लाइंडनेस हा फिमेलपर्यंत आला दुसऱ्या जनरेशनमध्ये. दुसऱ्या जनरेशनपासून तिसऱ्या जनरेशनमध्ये तो पुन्हा मेलमध्ये आला. आणि अशा प्रकारचं ट्रान्समिशन ऑफ जीन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, that is from male to female and again to male, is called as zigzag, or it is also known as criss-cross type of inheritance. And in case of color blindness, criss-cross or zigzag type of inheritance of gene is seen. Okay. This type of transmission of recessive gene for color blindness from a color blind grandfather to his daughter and from daughter to her color blind son is known as criss-cross or zigzag type of inheritance. Okay, thank you.